श्री स्वामी समर्थ. मेष राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादा मोठा सकारात्मक बदल घडणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक अडचणी कमी होतील का? नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनात नवीन घडामोडी घडतील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? ग्रहांची साथ तुमच्या बाजूने असेल की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी संधी, प्रयत्न आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मनात सुरू असलेला गोंधळ आता हळूहळू कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. काही नवीन लोकांची ओळख होईल ज्याचा भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. घरातील वातावरणात आनंदाचे क्षण निर्माण होतील तर कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही ठिकाणी संयम ठेवणे आवश्यक असेल कारण घाईत घेतलेले निर्णय नंतर बदलावे लागतील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसून येईल पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच गरजेचे राहील. देवावर श्रद्धा आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे गेलात तर हा आठवडा अनेक बाबतीत समाधानकारक आणि लाभदायक ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात पण त्या समर्थपणे पार पाडण्याची क्षमता तुमच्यात असेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या व्यवहारातून अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत. भागीदारीत काम करत असाल तर परस्पर विश्वास टिकवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. नवीन योजना सुरू करण्यासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल ठरेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्याची संधी मिळेल. तुमचा आत्मविश्वास इतरांवर प्रभाव टाकेल. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास दीर्घकालीन लाभ मिळतील. कामातील सातत्य कायम ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची सुरुवात या आठवड्यात दिसू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मागील आठवड्यापेक्षा अधिक समाधानकारक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले देणे परत मिळू शकते. घरासाठी किंवा कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च करावे लागतील. अनावश्यक खरेदी टाळली तर बचत वाढू शकेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य राहील. शेअर किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. कर्ज फेडण्याचा मार्ग सापडेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो. पैशाचे नियोजन व्यवस्थित केल्यास भविष्यातील चिंता कमी होतील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. पैशांबाबत पारदर्शकता ठेवा. संयम आणि शिस्त यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. कौटुंबिक जीवन. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानांचे प्रेम मिळेल. एखादा छोटासा कौटुंबिक कार्यक्रम किंवा एकत्र सहल ठरू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडाल. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सर्वांच्या भावना समजून घेतल्यास नाती अधिक मजबूत होतील. कुटुंबाच्या सहकार्यामुळे मनाला मोठा आधार मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकमेकांवरील विश्वास अधिक दृढ होईल. काही जणांसाठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. रागाच्या भरात कठोर शब्द वापरणे टाळा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नाते अधिक सुंदर बनेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. एकत्र वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. प्रेमात प्रामाणिकपणा टिकवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. नात्यातील गोडवा वाढताना दिसेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत फार मोठी चिंता नसली तरी निष्काळजीपणा टाळणे आवश्यक आहे. नियमित झोप आणि संतुलित आहारावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवा. मानसिक ताण कमी करण्यासाठी योग, प्राणायाम किंवा ध्यानाचा लाभ होईल. जुना त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. प्रवासात आरोग्याची काळजी घ्या. थकवा जाणवल्यास शरीराला विश्रांती द्या. सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. तेलकट आणि जंक पदार्थ टाळा. सकारात्मक विचारांमुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नियमित दिनचर्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करेल. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळू शकतात.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना प्रगती जाणवेल. एखादा छोटा प्रवास लाभदायक ठरू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. ईश्वरभक्तीमुळे मनाला शांतता मिळेल. सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे निर्णयक्षमता सुधारेल. ज्ञान आणि अनुभव या दोन्हींची भर पडणारा हा आठवडा ठरू शकतो. उपाय: या आठवड्यात दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य असल्यास लाल फुले अर्पण करून मंगलदेवाची प्रार्थना करा. गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा फळांचे दान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी दररोज दिवा लावा आणि देवाची मनोभावे प्रार्थना करा. एकूण हा आठवडा मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, तर आरोग्याबाबत थोडी काळजी घेतल्यास कोणतीही मोठी अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठीही हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. संयम, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी आपल्या बाजूने वळवू शकता. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. देवावर श्रद्धा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. यश तुमच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करेल. धन्यवाद.